नमस्कार, एपीएस ट्रॅव्हलिंगमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळ झालेलीच आहे. सकाळ झाली म्हणण्यापेक्षा आता 9:30 वाजलेले आहेत. आमचं आवरेपर्यंत वगैरे 9:30 वाजलेत आणि आता इथून आम्ही नाश्ता करायला जाणार आहे. नाश्ता वगैरे झाल्यानंतर परत रूमवरती येऊन कपडे बदलून आम्ही महाकालच्या दर्शनाला जाणार आहे. महाकालच्या दर्शनानंतर आम्ही मग काळभैरवचं पण दर्शन घेणार आहे. तर आता सध्या तरी नाश्ता करायला चाललो आहे. गाडी पण लागलीच क्लीन करून घेतली. नाश्ता करायला आलो आहे एका ठिकाणी एका चौकामध्ये. नाश्त्याला पोहे मागवलेले आहेत, इंदोरचे पोहे. छान एकदम. खाली पोहे आहेत, वरती शेव आणखीन बुंदी टाकलेली आहे आणि त्याच्यावरती कांदा टाकलेला आहे. दिसायला तर छान दिसत आहे, एक नंबर. बघूया, खाऊन टेस्ट करून बघूया इंदोरी कांदा, इंदोरी पोहे. मसाला उपमा आहे काय? बहुतेक हा मसाला उपमा आहे. मसाला उपमा एक मागवलेला आहे. दिसतोय तर छान. त्याची पण टेस्ट एकदम भारीच असणार आहे. बघूया, खाऊन बघूया. झाला नाश्ता वगैरे करून, भरपूर नाश्ता केला. पुरी भाजी पण परत मागवलेली होती. पुरी भाजी पण खूप सुंदर होती. पनीरची भाजी होती, बटाट्याची पण भाजी होती आणि एक दह्याचा काहीतरी प्रकार दिलेला होता आणि एक त्यावर मिठाई पण दिलेली होती. सुंदर एकदम, खूप सुंदर नाश्ता. श्री काय मिष्ठान भंडार, श्री मिष्ठान भंडार म्हणून आहे. उज्जैनमध्ये आल्यानंतर नक्कीच ह्या ठिकाणी या. खूप सुंदर नाश्ता या ठिकाणी मिळतोय. खूप म्हणजे खूप सुंदर. चला आता रूमवर जाऊया आणि परत दर्शनासाठी जायचं आहे. इसको क्या, ये रिक्शा को क्या बोलते? तुम्हारे गाड़ी को क्या बोलते? रिक्षा. रिक्शा. ई रिक्षा. ई रिक्शा. ई रिक्षा. ई रिक्षामध्ये बसलोय. मागाशी जे ऑर्डर सांगितलं ते ॲक्च्युली रानाखेडा चौक म्हणून आहे, त्याच्या राईट साईडला आहे ते हॉटेल. महाकालच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे. ही कमान आहे, कमानीमधून एंट्री करतोय. पार्किंग गाडी वर केलेली आहे. आलो आहे आता मंदिराच्या म्हणजे परिसरामध्ये आलेलो आहे. जरासं वातावरण निर्मिती व्हावी म्हणून आम्ही चौघांनी पण ही शर्ट जय महाकालचे शर्ट्स घेतलेले आहेत आणि म्हणजे जरा वातावरण निर्मिती झालीच पाहिजे. छान वाटतं आहे शर्ट पण. खूप छान परिसर आहे या ठिकाणी. एक शिप्रा नदी असणार आहे. ही शिप्रा नदी आहे. मंदिरात प्रवेश केलेला आहे आणि मंदिरासाठी म्हणजे दर्शनासाठी जाणारी जी रांग आहे त्या रांगेतून आम्ही पुढे निघालेलो आहे. महाकालेश्वर मंदिर. झालंय अशा तऱ्हेने दर्शन छानपैकी चाललं आहे. महाकालचे दर्शन घेऊन आता कालभैरवला आलेलो आहे आम्ही. कालभैरवला आलेलो आहे. पार्किंग केलेलं आहे इथे आणि मंदिर कुठं आहे ते शोधायला लागलं. कालभैरव मंदिराला निघालेलो आहे आणि इथे या ठिकाणी असं बघा म्हणजे दारूची दुकानं वगैरे आहेत. इथे दारूचा नैवेद्य घेऊन जातात माणसं सगळी इथे देवाला. अशा तऱ्हेने आम्ही पण कॉमनमध्ये आमच्या चौघांमध्ये असा प्रसाद म्हणजे देवासाठी घेतलेला आहे. ही फुलं आणखीन ही एक दारूची बाटली क्वार्टर घेतलेली आहे नंबर 1ची. ती आम्ही कालभैरवला ती चढवणार आहे. बघूया आता तिथे गेल्यानंतर काय होतं. इथे धागे बघा किती बांधलेले आहेत दोन्ही बाजूने. हे बॅरिगेड्स लावलेत ना, त्यांना असे धागे उडे बांधलेले आहेत की भयानक काय विचारायला नको. ढीग आहेत नुसते धाग्यांचे. कशाबद्दल बांधलेत काय माहीत नाही.
नाही नक्की माहित नाही म्हटलं तर काहीतरी. दारू सुटलं की ना बांधली म्हणजे ते म्हणणंच पूर्ण झालं. बंदच मागायची हो. सागर म्हणतोय दारू सुटावी म्हणून धागे बांधलेले आहेत. काय माहित नाही, खरं काय माहित नाही मला, उगाच काहीतरी सांगण्यात आलं. त्याची सुटल्या त्यांना जाऊ दे. अशा तऱ्हेने आम्ही उज्जैनमधून दर्शन वगैरे सगळं घेऊन आता म्हणजे उज्जैनच्या तर बाहेरच पडतोय. आणि आता आमचं पुढचं प्लॅनिंग आहे इथून शेगावला जायचं. आता बरोबर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि बहुतेक शेगावपर्यंत पोहोचणार नाही, कारण शेगावचं अंतर 370 किलोमीटर आहे इथून. तर आणि 8 तास दाखवतात आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की आम्ही आज म्हणजे लवकरात लवकर पोहोचू शेगावला. बघू, जोपर्यंत एक 8-9 वाजेपर्यंत ड्रायव्हिंग करू आणि परत कुठपर्यंत पोहोचू त्या ठिकाणी आम्ही मुक्काम करू. मग आमचं ठरलं तर शेगाव करायचं, शेगाव करून मग औरंगाबाद मार्गे वगैरे रिटर्न करायला जायचं. आता इथून पुढे आम्ही कुठे मुक्काम करतोय हे अजून काही डिसाईड नाही आहे. ज्या ठिकाणी जास्त अंधार होईल 8-9 असतील वगैरे त्या ठिकाणी आम्ही मुक्काम करणार आहे. आणि आता आम्ही उज्जैनच्या बाहेरच पडतोय, इंदोर रोडला. सूर्यास्त होत आलेला आहे आणि इतकं सुंदर नजारा आहे हा. समोरच सूर्य आहे. उज्जैन वगैरे सगळं करून आलोय आणि शेगावला जायचं आहे. तरी पण परत इंदोरमध्ये येऊन ओंकारेश्वरच्या रस्त्यावरूनच आम्हाला परत शेगावला जायला लागणार आहे. म्हणजे सगळं डबल काम झालेलं आहे. एवढे जबरदस्त रस्ते आहेत. अरे बापरे. उज्जैनवरून निघालो ते डायरेक्ट शेगावमध्ये झालो. उज्जैनवरून आम्ही 5:30च्या दरम्यान निघालेलो होतो आणि शेगावमध्ये पहाटे 4-4:30ला पोहोचलो. येऊन रूम जरा उशिराच लागला रूम मिळायला. मग येऊन डायरेक्ट झोपलो. ते आता उठून जरा आवरून वगैरे 12:30 वाजले जातात. आता निघालो आहे गजानन महाराजांच्या दर्शनाला निघालेलं आहे. श्रींचे समाधी दर्शनाकडे निघालो आता. श्रींच्या समाधी दर्शनाकरिता 2 तास वेळ लागणार आहे आणि श्री मुखदर्शनाकरता 10 मिनटं वेळ लागणार आहे. आम्ही निर्णय घेतला आहे की मुखदर्शन आहे तेच घेऊया 10 मिनटामध्ये, कारण की आता जवळजवळ 1 वाजलेला आहे. आणखीन परत दर्शन वगैरे घेईपर्यंत आम्हाला 3-3:30 वाजतील. परत आम्हाला इथून पुढे निघायचं पण आहे. त्यामुळे आता आम्ही मुखदर्शनच घेतो आहे. 10 मिनटामध्ये म्हणजे बरोबर 10 मिनटाचं दर्शन झाले. आता निघालो आहे महाप्रसाद घ्यायला निघालो आहे. आता या ठिकाणी महाप्रसादाचं हॉल आहे. या ठिकाणी हॉल आहे महाप्रसाद घेण्यासाठी. वेळ सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत असतो महाप्रसाद या ठिकाणी. 10 ते 5 लिहिलं संध्याकाळी. श्री क्षेत्र शेगाव गजानन महाराजांचं दर्शन येऊन बराच वेळ झाला आम्हाला. दर्शन वगैरे घेतलं. आणखीन परत आम्ही महाप्रसाद पण तिथे घेतला. स्वच्छता वगैरे इतकी सुंदर आहे तिथे, काय विचारायला नको. जेवण पण एकदम छान होतं जेवण. तो प्रसाद वगैरे घेतला आम्ही. परत रूमवरती आलो आणि रात्री एकतर पहाटे 5 वाजता पोचलेलो होतो. त्यामुळे परत जी झोप लागली ती आता परत आम्हाला निघायला आता 5 वाजलेले आहेत. आता आम्ही निघालो आहे. प्लॅनिंग तर असं होतं की लोणार सरोवरला जायचं. लोणार सरोवर शेगावपासून 118 किलोमीटरवरती आहे. पण आता बघूया. आत्ता जवळजवळ 5 वाजलेले आहेत आणि 118 किलोमीटर जायला 2 तासापेक्षा जरा जास्त दाखवत आहेत. जर सूर्यास्त झाल्यानंतर लोणार सरोवरला जाऊन पण काय उपयोग होणार नाही. बघू आता, म्हणजे त्या रूटने तर आहोत. जमलं तर जाऊ, नाही तर मग शक्यता फार कमी आहे. नंतर सरळ आम्ही आता सातारा मार्गे कराडला निघून जाऊ. आणि घरी जायचं आहे म्हणून संग्राम खुश आहे. बायका पुरं त्याची वाट बघायला लागली. रस्ता किती सुंदर आहे हा. दोन्ही बाजूने सागवाराची झाड आहेत. सागवार बघा परत.
होतं का जानेफळ, नशीब जाने पण लावला नव्हता. गावाचं नाव आहे कुठलं तरी जानेफळ. नजारा नजारा सूर्यास्ताचा नजारा मस्तच एकदम. रस्त्यामध्ये एकदम सूर्यास्त आलेला आहे सेंटरला. किती सुंदर दिसतोय हा, खूपच सुंदर, छान छान एकदम. सूर्यास्त होता ना बघ रस्त्याच्या बरोबर मध्ये सागर. कालच्या सारखं असेल. छोटासा एक ब्रेक घेतला. ड्रोन शॉट त्यातला नक्की तुम्ही बघा. एक ड्रोन शॉट घेतलाय सूर्य मावळताना, खूप सुंदर एकदम ड्रोन शॉट घेतलेला आहे, तो नक्की बघा. हा जो वरचा ब्रिज आहे तो समृद्धी महामार्गाचा आहे. आता आपण यू टर्न मारला आणि समृद्धी महामार्गावरती आपण जाणार आहे. ठीक आहे, इट्स ओके, काय अडचण नाही. समृद्धी महामार्ग पण बघितलेला नव्हता, ते पण आता बघून झालेलं आहे. समोर बघा एकदम मस्त आकाशामध्ये भगव्या रंगाची अशी एकदम मस्त छटा आलेली आहे. अजून आपण आत्ता कनेक्ट व्हावं आपण आता. हा, या ठिकाणी आपण समृद्धी महामार्गाला कनेक्ट झालो. गाडीची हेडलाईट लावल्यानंतर समृद्धी महामार्गावरती त्या म्हणजे रिफ्लेक्टर जे दिसतात आहेत, खूप सुंदर एकदम व्ह्यू वाटतात आहे. दिवसा कंटाळा येईल मला वाटतं ह्या रस्त्यावरून म्हणजे प्रवास करायला. संध्याकाळी तर खूप छान वाटतंय, पण रिफ्लेक्टर वगैरे ते चमकतात आहेत, छान सुंदर. समृद्धी महामार्गावर छोटासा एक ब्रेक घेतला होता. या ठिकाणी दक्षिण भारत, एक मिनिट तुम्हाला झूम करून दाखवतो मी. दक्षिण भारत म्हणून एक म्हणजे नाश्त्याचा स्टॉल होता या ठिकाणी. या ठिकाणी छान म्हणजे एकदम मेदूवडा, सांबर आणि प्लेन डोसा छान मिळाला. खाल्लं आता आम्ही आणि होतेच ना सांगितलं ना, तेच ना प्लेन डोसा वगैरे खाल्ला इथे आणि एकदम खरंच सुंदर होता एकदम, काय म्हणजे विषयच नव्हता. आता नाश्ताच केलेला आहे, दुपारी केला नव्हता नाश्ता 5 वाजता, आता नाश्ता केला आणि आता निघालो आहे पुढे. छान हा स्पॉट पण आहे. समृद्धी महामार्गावरून आता आम्ही एक्झिट करतोय छत्रपती संभाजीनगरसाठी. छान प्रवास चांगला होता. सुरुवातीला एकदम सगळ्यांना मजा आली, छान वाटलं आणि परत जरासं बोर व्हायला लागलं कारण की एकसारखा सगळा रस्ता आहे. छान होतं. आता एक्झिट करतोय. किती टोल पडतोय काय माहित. औदुंबर हॉटेलमध्ये आलेलं आहे. पहिल्यांदाच आज मासवडी मागवली होती. मासवडी हंडी काय त्यांचा प्रकार आहे, इतकं सुंदर आलेलं आहे. एक घास खाऊन बघितलेला आहे मी, जबरदस्त एकदम मासवडी. जबरदस्त सुंदर आहे एकदम.
दरवेळीप्रमाणे रात्री पण झोपायला उशीरच झालेला. जेवण वगैरे छान होतं. जेवलो आणि परत 12:30-1 वाजले झोपायला. रात्री तुम्हाला दाखवलं नाही. रात्री आम्ही आलो त्या ठिकाणी हॉटेल साई दर्शन म्हणून या ठिकाणी थांबलो होतो. ठीक आहे, ठीकठाक रूम आहेत. कुठला फाटा? नेवासा फाट्यावरती हे हॉटेल आहे. आज आमचा ट्रिपचा 5वा दिवस आहे आणि आज काय आम्ही आता बघू ठरल्याप्रमाणे ते आता दत्ताचं मंदिर आहे, दर्शन घेणार आहे. आणखीन परत नाश्ता वगैरे करून दर्शन घेणार आणि परत आम्ही निघणारच आहे. आज काय आपण डायरेक्ट कराडलाच जाणार आहे. तिथून जवळजवळ एक 6 तासाचा रस्ता दाखवतो आहे. ठीक आहे, 6च्या ऐवजी 7 तास जातील. आज संध्याकाळपर्यंत आपण म्हणजे पोहोचू. आता बघू आता व्हिडिओ किती करायचा वगैरे, कारण येताना तुम्हाला मी बऱ्यापैकी हा रूट दाखवला असेल. त्यामुळे आता शूटिंग किती करायचं किंवा किती व्हिडिओ करायचे ते आता बघूया, डिपेंड. नाश्ता करायला आलेलो आहे. रात्री ज्या ठिकाणी जेवायला गेलो होतो, जेवण खूप सुंदर होतं तिथलं. आणि आता रात्री ज्या ठिकाणी आम्ही मुक्काम केलेला होता त्या ठिकाणी त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला आलो आहे. हे मिसळ मागवलेली आहे. बहुतेक इथे सगळीकडे जास्त करून मिसळच मिळते. ते मिसळच मागवलेली आहे. नाश्ता करूया आणि या ठिकाणी एक दत्ताचं स्थान आहे, दत्ताचं मंदिर आहे. मोठं मंदिर आहे वाटतं, ते बघायला जाणार आहे. ॲक्च्युली आम्ही आता आहोत नेवासा फाट्यावरती. तर त्या ठिकाणी एक दत्ताचं मंदिर आहे, ते बघायला जाणार आहे नाश्त्यानंतर. श्री गुरुदेव दत्तपीठ श्री क्षेत्र देवगड संस्थान म्हणून इथे आहे. आलोय आपण मुख्य प्रवेशद्वार असणार आहे बहुतेक. एकदम कमान वगैरे प्रवेशद्वार तर त्यांनी इतकं सुंदर केलेलं आहे. राजस्थानमध्ये असते की नाही त्या टाईपमध्ये फिलिंग होते याची. एकदम तसंच वाटतं, सुंदर आहे एकदम. जबरदस्तच कमान आहे. पार्किंगची सोय पण आहे इथे, भरपूर मोठी पार्किंगची सोय आहे. या ठिकाणी मी 12 वर्षापूर्वी येऊन गेलेलो आहे. आत्ता मला आठवलं, कारण की त्यावेळेस मी एवढ्या कमानी वगैरे हे ते काही नव्हत्या, म्हणजे बांधकाम वगैरे चालू होतं, त्यामुळे काय लक्षात येत होतं. मला आत्ता आठवलं की आपण या ठिकाणी येऊन गेलेलो आहे. झालंय दर्शन आमचं घेऊन. नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे मोबाईल काय अलाउड नाहीच आहे, शूटिंग अलाउड नाहीच आहे. छान परिसर आहे एकदम. त्या साईड त्या बाजूला प्रवरा नदीचं पात्र आहे. हे असं मंदिर आहे दत्ताचं. शूटिंग करून देत नाही, तर बाहेर येऊन शूटिंग करतोय जरासं. मोबाईल बघितलं की मोबाईल बंद करायला सांगत आहेत. छान परिसर आहे, सुंदर परिसर आहे. कोणता पक्षी आहे काय माहित नाही, बघण्यासारखा आहे. त्या डोक्यावर तुरा पण आहे, सुंदर एकदम पक्षी आहे. हा बघा, हा पक्षी आहे, खूप सुंदर पक्षी आहे. झाले दर्शन वगैरे झालेलं आहे. आता बाहेरच पडतोय आणि आता काय इथून हॉटेलवर जाणार, सगळं म्हणजे बॅगा वगैरे भरणार आणि निघणार आहे. घरीच कराडला जाण्यासाठी निघणार आहे. बघू आता इथून पुढे आता रस्त्यावरती आता काय दाखवता येईल मला पण प्रश्नच आहे. नसेल तर मग व्हिडिओचं शेवट बहुतेक हॉटेलच्या इथेच करेन.